मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बिकीला टकुर वर काढायला जागा राहिली नाही. साऱ्या गावात छिथू झाली. पंचायतीच्या पंचांनी ग्रामसेवकाला धरून आणलं. जी पठ्ठ्या भ्या खाऊन पळाला ती बदलीच करून घेतली. पंचायतीचा शिपाई नोटीस घेऊन आला. अर्जंट मीटिंग बोलवल्याली. दिनकर तात्यानंच नोटीस काढली होती. बिकी खवाळली. त्याला काय अधिकार नोटीस काढायचा? त्यांनी सही करायला सांगितली या, पण त्याला काय अधिकार? हे मला काय विचारतायसा? तात्यालाच विचारा. कशाला बाईसाब वाद घालतायसा? सही करून टाकायची चटाक करणे. बिकीनं कसला तरी विचार केला. शिपायाला घरात बोलिवलं. तुला रक्ताची शपथ आहे माझ्या, खरं सांग, ही काय भानगड हाय? आता तुम्हापासनं कशाला लपवू बाईसाब? तुमच्या बाजूचं मेंबर बी दिनकर तात्यानं वळवल्या ती. अविश्वासाचा ठराव आणून तुम्हाला काढणार आहे ती. कशासाठी बाबा? मधल्या भानगडीनं 10 गावात गावाची बदनामी झाली. आमदारा पावतर तक्रार गेली या. दिनकर तात्यानं राजरोज ती भांडी घासणारी रखेली म्हणून ठेवली या. ती भानगड आमदाराला दिसत नाही वाटतं. मोठ्यांच्या भानगडीत आम्ही काय बोलायचं? तिनं नोटीस सही न करता शिपायाजवळ दिली. स्वतःच नोटीस काढली. त्याच तारखेला त्याच वेळेला मीटिंग ठेवली. 5 पंचांची दिनकर तात्याच्या घरात पार्टी चालल्याली. नवी नोटीस बघून टकोरी भंजाळली. एक जण गलास रिता करत म्हणला, तात्या, ह्यात काहीतरी बाईची गोम हाय. नेमकी त्याच वक्ताला हिनं मीटिंग कशाला बोलवल्या? बोलवू द्या. शंकर्या, पहिला अविश्वासाचा ठराव तू मांडायचा. सुतारड्या, तू अनुमोदन द्यायचं. त्या कराम नानालाच माझं नाव सरपंच पदासाठी सुचवायला लावतो. कात्रीत गावल्यावरती सोडायचंच नाही. वय वय, मारा सया. पेताडी सगळी सया ठुकून मोकळी झाली. नोटीस आकारामाकडे गेली. त्यानं बी काय बी न बोलता सही केली. नोटिशीवरती झालेल्या सया बघून भिकीला बरं वाटलं. शिपायाला म्हणली, ही नोटीस फाईलला लाव. या काम करायचं माझं. बोला बाईसाब. ह्या कानाचं त्या कानाला हुता कामा नये. नाही बाईसाब, चहाच्या पाण्याला मिंदार राहीन. हे बघ, मी सांगते त्या दवाखान्यात जा. हे एवढं पैसे पोचू. कुणाकडं द्यायचं? जाधव साहेबाकडं. कुठं बोलायचं नाही. त्यांच्या तब्येतीची चौकशी करून माघारी यायचं. ह्या डब्यात खायला हाय. जाधव साहेबासनी म्हणावं त्यासनी हातानं खाऊ घाला. कवा ऍडमिट केले भिकू तात्यासनी? आजचा 10वा दिवस हाय. शिपाई विश्वासू. शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला आल्यागत सगळं इमानानं करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी शिपाई गेला ती 4 वाजायलाच माघारी आला. किती टाइम र बाबा? लय गर्दी एसटीला बाईसाब. टरकाना आलो बघा. बस, काम केलंच नव्ह बैजवार. वहीची तब्येत कशी आहे त्यांची आता? सुधारणा हाय. मला बघितल्यावरती हसलं, वळाकलं. देवपावला म्हणायचा. डब्यातला शिरा खाल्ला का? वहीची पर लय बोलत नाही ती. नुसतं बघत्या ती आणि हसत्या ती. मी म्हणती बसून राहू दे. रोज हार घालून पूजा करीन. कष्ट करायला रट्ट्या बावळ्यात बळ हाय माझ्या. ग्रामसेवक भेटलं तर का? वय, ही टपाल दिलंय तुम्हासनी. कवा सोडणार आहे ती? काय बोललं नाही ती मला. मी जातो आता बाईसाब, उशीर झालाय. हे गे, 50 आहे ती. नाही म्हणू नगस. भावासारखा आलास हाकला धावून. संध्याकाळची मीटिंग तेवढी विसरू नगस. तिनं लोटून काढलं. कचरा उकिरड्यावरती टाकला. एक डाव गोठ्यात गेली. म्हशीच्या पाठीवनं हात फिरवलं. पोरासने प्यायला दूध तापिवलं. पेलं भरून झाकून ठेवलं. टपाल फोडलं. अक्षराला अक्षर लावून बघितलं. लागतंय कुठं? मनात म्हणली, पंचायतीच्या शिपायाला लिहायला वाचायला येतंय. मी सरपंच असून अडाणी. आता शिकायचं. गळ्यातलं घोंगडं झाडून मोकळं झाल्यावर शिकायचं. पोरं आली. कसं तरी पायावरती पाणी घेऊन दूध पेली. चेंडू घेऊन निघाली.
तिनं थोरलं चड्डीला धरून थांबिवलं. खाली बस, तुला गोळ्याला 4 आणं देते. एवढं टपाल वाच बाबा. सांज वाचिन गाये. अरे बाबा, आता सांज झाल्याच की र. वाच, शाणा हाय माझा राघू. पोरगच ती फडाफडा वाचायला लागलं. ती म्हावारली, सोमवारी भिक्याला सोडणार. आपण तालुक्याला जायचं. ग्रामसेवक तिकडनं स्पेशल गाडी घेऊन येणार. तो तालुक्यातनच माघारी जाणार. लगीन ठरले म्हण. नव्या गावी बदली करून घेतली. सारं इसरून जाया सांगितलं होतं. बिकीच्या टकुऱ्यावरलं वज खांद्यावरती आलं. ग्रामसेवकानं खाली लिहिलं होतं, आमदार साहेबांनी भेटून सगळं सविस्तर सांगितलंय. राजीनामा फुकून मोकळं व्हा. सगळं ऐकून तिला बरं वाटलं. मनाशी म्हणाली, चुका झाल्या, आता सावरायच्या. बिघडल्यावरती सुधरायचं नाही तर काय सुधरून बिघडायचं वय. आज शेवटची मीटिंग. आपली आपण घ्यायची. गाव विरोधात हाय. काय करून करतील. तडातडा बोलतील. बोलण्यानं काय भोकं पडत नाही ती. बिकीनं कंबार कसली. मन घट्ट केलं. स्वयंपाक आवरला. भांड्यांचा गराडा बी घासला. पुसून कपाटात भांडी ठेवली. 12 कप चहा किटलीत भरला. किटली इंगळावरती ठेवली आणि थोरल्या पोराला म्हणली, ताट घ्या र जेवायला. हे बघ बाळा, आता 9:30ला मीटिंग हाय. झोपू नग. पंचायतीचा शिपाई चहा न्यायला आला की ही किटल्या आणि ह्या कप बशा द्यायच्या. पाणी हाय पंचायतीत. साहेब येणार हाय वय कुणी. गावात सगळं साहेबच हाय ती. सकाळी घरात आण खाऊन शान खायला रानात जात्या ती. रातच्या मिटिंगा असल्या की आपला चहा पिऊन आपल्यालाच डापारत्या ती. जगाआगळी मिटिंग असल्यानं सगळ्या गावाला उत्सुकता. दिनकर तात्यानं साऱ्या गावभर दारू पिऊन बोंब मारल्याली. अविश्वासाचा ठराव आणून आम्ही तिला खाली वडणार. पंचायतीतनं हकालपट्टी करणार. फाटक्या तोंडानं गावभर बोंबालल्यामुळं बातमी सगळ्या गावात पसरल्याली. पारावरती चावडीवरती माणसांची ही गर्दी. लेपाटी हातरून भाळ मारून जो तो तंबाखू मळत असल्याला. सगळं पंच आल्यावर शिपाई आलाच भिकीच्या घरी. चला सरपंच, समधी जण आल्या ती. तिनं घड्याळात बघितलं. 9:30ला 5 मिनिटं कमी होती. तात्या पेलाय का? नाही, वासबिसीना झालाय. तेवढा शानपणा कळतो त्यासनी. हिरव्या गार साडीतली भिकी पंचायतीत आली. सवयीनं सगळं उठून उभा राहिले. बसा, बसा बाबूराव. पाठीमागच्या मीटिंगचं रेकॉर्ड वाचा. वाचून झाल्यावरती भिकी उठली. नजरेनं सगळ्यांचा अंदाज घेतला. खिडकीवरती नजर रेंगाळली. पारावरती गर्दी दिसत होती. ती नजर रोखत म्हणली, शिपाई, खिडकी लावून घ्या. दरवाजा बंद करा आणि पंखा सुरू करा. हे बघा, सरपंच पदावर येऊन मला 6 महिने झालं. ह्या काळात काय चांगली कामं झाली. शाळेला रंग देऊन झाला. गटारं दुरुस्त झाली. पंचायतीला पंखा आला. नवा शिपाई नेमला. रेशनिंग कार्डाच्या सगळ्या तक्रारी मिटल्या. वॉटर स्कीम मधला दोष काढून टाकला. मांगवाड्यात पाणी नेण्यासाठी 3,000च्या जादा पायपा आपण टाकल्या. जी कामं इतर पंचायतीला करायला 5 वर्ष घालवावी लागतात, ती माझ्या कारकिर्दीत 6 महिन्यात झाली. हे सगळंच तुमच्यामुळं. दिनकर तात्या मध्येच उभा राहिला. तुम्ही ग्रामसेवकावर पळून गेल्यामुळे झालेल्या बदनामीचं काय? कुणाची बदनामी झाली? गावाची. मी 4 दिवस बाहेर गेले तर गावाची बदनामी झाली? तुम्ही पंचायतीचं पंच असून मोलकरणीला ठेवल्या. एकानं कोल्हाटीन ठेवल्या. एक पठ्ठ्या 2 विधवा सांभाळतोय. सगळ्यांची अंडी पिल्ली मला चांगलीच माहिती आहे ती. कोण किती गहाणीत रुतलंय बोलायची गरज नाही. एक पठ्ठ्या उठला. म्हणला, मला एक ठराव मांडायचा आहे. मांडा, जरूर मांडा. तुम्हाला तो अधिकार आहे. पण 5 मिनिटं माझं म्हणणं ऐकून घ्यावं लागल. गाव चांगलं आहे आपलं. नासकं कांद कुठं नसत्याती व. रामाच्या काळात रावण होता. धर्माच्या काळात दुर्योधन होता. हिरवं गावात बघून नाहीतर कडब्याच्या उभाऱ्याला जनावरं राहायचीच. पण खरंच गाव चांगलं आहे आपलं. माणसं माणसासनी समजून घेत्याती. माझ्या हातून जर काही चुका झाल्या असतील तर मोठ्या भावावाणी त्या पोटात घाला. माझा नवरा येडा झालाय. पोरं लहान आहे ती. मला ही दगदग आता झेपत नाही. मी स्वखुशीनं राजीनामा देते आहे.
उपसरपंच, हा माझा राजीनामा घ्या. याची एक प्रत मी कालच आमदारांना पाठवून दिले. माझी विनंती आहे तुम्हाला, हात जोडून माझ्या मोकळ्या झालेल्या जागेवर नवा मेंबर नेमावा लागल. त्यासाठी निवडणूक घ्यावी लागल. सरकारी यंत्रणा करल सगळं. पण माझी विनंती आहे तुम्हाला, जी कुणी बाया निवडून येईल तिला सरपंच करण्याच्या भरीला घालू नका. संसारी बायकांना राजकारण नाही मानवायचं. अधिक काय सांगू. माझा राजीनामा काळ्या दगडावरची रेख. प्रश्न राहिला हिशेबाचा. हे ग्रामसेवकांनी तुमच्यासाठी पाठवलेलं पत्र आजच आले पोस्टानं. सगळे पैशाचे व्यवहार क्लिअर आहेत. त्यांनी आमदार साहेबांना भेटून बदली करून घेतले. जे आहे ते असं आहे. माझा राजीनामा मंजूर हो न हो, मी आज निरोप घेणार. शिपाई, चहा आणा. सगळ्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. बाबूराव, या घटनेचा वृत्तांत तयार करा. सया घ्या सगळ्यांच्या. हा, मगाशी कोण काय विचारणार होतं? विचारा आता. खुल्या मनानं चर्चा करू. सरकारी ऑफिसर निवडून होई तोपर्यंत काम बघतील. आपण मोकळ्या मनानं बोलायला हरकत नाही. माझं कुणाशीच वैर नव्हतं. आणि नाही, जन्मभर ज्यानं दूध घालायचा धंदा केलाय तो दारूचे डबे हो कशाला कुजत घालील. माझ्या थोरल्या भावासारखे तुम्ही. चहा घ्या. हा पंचायतीचा चहा नव्हे, तुमच्या बहिणीचाच आहे असं समजा. एका झटक्यात सगळ्यांची हवाच गेली. आकाराम नाना उठलाच. म्हणला, पोरीला खरंच मानलं पाहिजे. 6 महिन्यात तिनं चांगली प्रगती केली. चुका झाल्या असत्याल्या, देवादिकांच्या बी होत्या त्या. महाभारतात द्रुपदीला 5 नवरा असून कर्णाचा मोह पडला होताच की. लेका मोठ्याला कुणी बी माफ करतय. लहानासनी समजून घेतलंच पाहिजे. आमच्या मनात काय गैरसमज नाही. तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका. खूप दिवसांतून तिला समाधानाची झोप मिळाली. विरोधकांची पुंगी वाजायची बंद झाली. सकाळी ती लवकर उठली. सोमवार, उपासाचा दिस. तिनं आंघोळ आटापली. पोरासने बी खिचडी केली. नवऱ्यासाठी वरण भात करून ठेवला. पोरासने म्हणली, तुमच्या बाबाला आणायला जाणार आहे मी. हातानं लागल ती घ्या. भांडू नगासा, सांडू नगासा. तिनं तालुका गाठला. काय फळं घेतली. ठरल्या जागी जाऊन उभा राहिली. अर्ध्या पाऊण तासानं गाडी आलीच. ग्रामसेवकानं तिला आत बोलवलं. लग्नपत्रिका हातात ठेवत म्हणला, वहिनी, दोघांनी मिळून यायचं. भिकूपंत आता चांगलं झाले ती. 4-8 दिवसानं मटण अंडी सुरू करा. तब्येत सुधारली पाहिजे. साहेब, हे पैसे ठेवा. नको, गाडीचं बिल बी मी भागिवलंय. नाही, हे 2000 आहे ती. तात्याच्या बायकोच्या बांगडीचं. त्या पायात याड लागलं. याडाचा पैसा याडासाठी गेला म्हणायचा. ठेवा, माझ्या रक्ताची शपथ आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे मी राजीनामा दिलाय. रामराम घालून ग्रामसेवक निघून गेला. भिक्याजवळ भिकी बसली. पाठीवरती हात फिरवीत म्हणली, आता व कसं वाटतंय? तो कसनुसा हसला. तिचा हात हातात घेऊन रडायला लागला. तिनं त्याला जवळ घेतला. बारक्या पोरावाणी तोंडावरनं हात फिरवला. नाही म्हणलं तरी त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून तिला बी रडू आलं. गाव जवळ आलं तशी ती म्हणाली, आता तोंड पुसा. गाव आलं, रडायचं नाही. पोरांचं काळीज चिमणी एवढं. वाईट वाटून ती बी रडत्याली. म्या सरपंच पदाचा राजीनामा दिलाय. सगळं आता चांगलं होईल. तुम्ही नुसतं घरात बसून राहावा. देवाकडे बघत पुजारी जगतो, तर मग नवऱ्याकडं बघत बायका पोरांनी जीव जगिवला तर बिघाडलं व कुठं. आता हसायचं. गावाच्या नाकाव हसायचं. रानफुलागत टवटवीत राहायचं. हळू उतरा पोरांनू. आर हात धरा बाबांचा. शब्बास. भिक्याला नेऊन गादीवरती बसवलं. अंगावरती चादर टाकली. तिनं चूल पेटवली. नुसत्याच दुधाचा चहा ठेवला. वेलदोड्याचा खमंग वास सगळ्या घरात दरवळला.